बरंच अंतर आहे. मी आधी कैलासलाच जायचा निर्णय घेतलाय होतं. जागाच नव्हती अख्ख्या इथं, लय हुडाकली, भिजलो होतो. म्हणलं कुठंतरी जागा असू द्या, काय अडचण नाही. मग ही हॉल होता एक, म्हणलं कुठंतरी कोपऱ्यात झोपाय जागा द्या. पण ते जेवायला का रोट्या मस्त, म्हणजे 2 भाज्या हे अशी थाली असते 70-80 रुपयाला. डिझेल हा पेट्रोल सॉरी 101 रुपये लिटर आहे. धारचुला मध्ये पोचलो, परमिशन काढलं. ही परमिशन 4 दिवसाचं आहे. 700 रुपयेच घेतलं, बाकीकडे 800 रुपये म्हणत होती. आजी फस गई. बरं झालं ही पेटवलंय, गार लागतंय. ह्यातली निम्मी अर्धी जाऊन आले ती सगळा बर्फ या. आणि हो का हे समोरचं ते कुंजीगाव, मग कुट्टी, परत नाबी. आजचा प्रवास आता मी काय झालंय माहिती काढली त्या ह्याची, बघू थोडं पुढं जाऊ द्या. मग पुढं गेल्यावरती बोलतो तुम्हाला. पशुपतीनाथला तर जायचंच आपल्याला, नेपाळला. इथून 900 किलोमीटर भरते. 900 जायला 2 दिवस लागतील, इतकं लांब आहे. पण बघू कसं काय होतंय. रात्री थांबलो होतो ठिकाणी, आणि इथं अजून एक जण होतं, झोपलं होतं, आणि त्यांचा फोन झालाय चोरी. आता म्हणलं बाबा अवघडच झाले बाबा. 8 वाजल्या असा जी गाढ झोपलो, ते डायरेक्ट त्यांनी उठवलं सकाळ. त्या माणसाचा फोन चोरी झाला, मगच उठलो. जिथं थांबलो होतं तिथलं दृश्य धावतो, तिथलं गाव धावतो तुम्हाला. ते हो का इथलाच ही चौक आहे, ह्या ठिकाणीच थांबलो होतो. इथलं एक गाव आहे छोटंसं, आणि इथून आपल्याला इकडे जायचं आहे. आता झालं सगळं सामान विमान गुंडाळलं. हे हॉटेल होतं, आणि निघालोय आता. चलो भैया चलो. ये कौन सा गाव है? ये गैरसैंण, उत्तराखंड की राजधानी। ओके अस्ता है राजधानी। ओके, मिलेंगे फिर मिलेंगे, आना इधर। हाँ ओके ठीक है, ओके चलो. ओके गाइस। पुढं भयंकर मोठाली जंगल आहेत मित्रांनो. रात्रीचं तर इकडे सोडतच नाही, ती प्राण्यांची भीती असते. आणि ही खाली गावं लवकरच झोपते. आणि जंगलातली गावं आहे ती, लोक राहते ती, पण लय हिरवी धार घनदाट जंगल, पहाडी पूर. उत्तराखंड मधला ही मधलाच भाग आहे म्हणायचं, मध्य भाग. आणि जंगलन पहाडी. तर इकडं आता 150-200 किलोमीटर, 150-200 किलोमीटर काय नाही, असा पॉईंट बी नाही कुठला. आणि लोक कसे राहतात, नेमकं लोकांचं काय चाललंय. अहो काय तुम्हाला सांगायचं, चहा मागितला ना, एक चहा थांबलो ना असं दिसतं तरी चहा पियंगा म्हणतात. 15 रुपयाला चहा आहे. आणि चहा बनवून पहिल्यापासून गॅस पेटवून देणार 15 रुपयाच्या चहासाठी. चहा पिणार का म्हणणार. म्हणजे 10-10, 15-15 रुपयाची सुद्धा 10-15 रुपयाची सुद्धा इकडे किंमत आहे. 300 रुपयाचं टाकलं त्या साईडला. इकडे रेट काय आहे, 102 रुपये. 102 रुपये रेट आहे. तर पेट्रोल भेटतंय, तशी काही सध्याला मला तर काय कुठं अडचण आली नाही. 300-200 जसं मिळेल तसं टाकतोय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. नाश्ता करायला थांबलोय. या नाश्ता करायला एकदम मस्त मध्ये. काय घेतलंय, परोटा एकदम खास. खाटील होतं, सगळं डोंगर चढून आलो. आता वाजलं तर 11, डायरेक्ट 11 वाजता नाश्ता झाला. नाश्ता वगैरे एकदम मस्त मध्ये. हे एक गाव आहे, इथं थांबलो होतो असं मस्त मध्ये एकदम खटमध्ये. आणि चला आता लय लांब जायचं आहे. आता पुढचं कुठलं गाव लागतंय काय माहीत नाही. पुढं आलो, थांबलो जरा. थोडं हलद्वानी अजून 100 किलोमीटर राहिले. तिथून मॅपवर मार्ग धावते, आणि जाता जाताना एक नजारा दावा म्हणून मला पहाडी काय दिसतंय मित्रांनो. इकडून बघा कसं आहे, खतरनाक जळाल्यात. ही काय काय डोंगर इकडे जळाल्यात. इथं इकडं घर लोक कशी राहते तिथे बघा. पटंग
हाय. आणि आता इथून हल्द्वानी निसताच प्रवासच आहे. प्रवास प्रवास प्रवास. आता वाजली 1. जात असताना या साईडला वा काही नजर आहे. अल्मोडा. आता काय झालंय, अल्मोडाला चाललोय. अल्मोडा आणि धाचुला, तिथून आधी कैलास. म्हणजे आज प्रवासातच जाणार आहे. तिथून या पायवी आहे जवळ. नजारा बघा कसा आहे. आधी कैलास पर्वताचं दर्शन कसं घेणार चाललाय प्रयत्न बघू आता. आताच पाऊस होऊन गेला. सारी वळणं 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 टन. रनिंग उरकत नाही. सरळ रोडला रनिंग लय उरकतं. आणि असे जे जंगल आहेत म्हणजे सगळे डोंगरच. पूर्ण उत्तराखंड असं डोंगरातच आहे. डोंगरातनीच घरं, डोंगरातनीच सगळं रस्तं. आणि लय वळणं, लय उशीर लागतो रनिंग. गाडी ताणता येत नाही. पूर्ण गाडी आडवी आली तर काय करणार. इकडे गाड्या कमी या साईडला. गावं लागते त्यावेळेस आडवी छोटी छोटी. डोंगरातनीच गावं बी एकदम अशी शांत गावं. रोड दिसतो, मोठा रोड आहे. ही अशी छोटी छोटी गावं लागते. आणि लय टन. डोंगर म्हणल्यावर टन राहणारच. इकडं असली झाडी लय घने दाडी बी जंगल आहे तर. आणि अशी सरळ सरळ झाडी लय. अल्मोडा गाव. नजारा बघा कसा जबरदस्त आहे. या चहा प्यायला काय झालं, 40 किलोमीटरचा घाट होता. चहा प्यायला थांबलो एकदम मस्त मध्ये. आणि रेंजच नाही. फोन पेला पैसे तर काही नव्हतं. फोन पेला होतं थोडंफार. मॅटर असा झाला, हे काय इथं चुलीवला चहा होता. बाबा म्हणले काय नाही आता जाईना तर चहा पिऊन जा, काही टेन्शन नाही, पैसे आल्यावर पाठव. बरं चालतंय म्हणलं, नाही काय टेन्शन म्हणलं. असं पिथोरगडला जातोय. पिथोरगडवरून बरंच अंतर आहे. मी आधी कैलासलाच जायचा निर्णय घेतलाय. घार लागते. सगळं घाटच आहे तिकडं. अयो कटाळा आला. थांबलोय जरा थोडं. सगळं घाटच आहे. तो सारखी टन जे म्हणजे सरळ असल्या माणूस 2 तासात 100 किलोमीटर जाईल. इथं 4 तास लागतात इथं. आता तसं मला धारचुला त्या ठिकाणी जावंच लागतंय. तिथनं परमिशन आणि तीन बरंच काय काय कोंढ्या नाही हाय. आजचा प्रवासच नुसता प्रवास प्रवास प्रवास. असं गार लागलं इकडं. नेमका पाऊस बी झाला त्याच्यामुळं काय झालं मॅटर, पाऊस झाल्यामुळं गार लागलं. असं जे गार लागलं भलतंच गार लागलं. चला आता पुढं जाऊ. एका ठिकाणी परत थांबलोय. पुढं चाऊमिन खावं म्हणलं. म्हणजे शेवाळ्या 40 रुपये गाव आहे. अंधार पडायला लागलाय. अंधार पडायला लागला. ही जंगल आणि घाटन सगळं डोंगरच आहे. ती गाड्या वगैरे काही जास्त अशा वाहत नाही त्या. मॅटर असं होतं अशी फाटती ना, असं कवा तरी आले गाड्याचं बरं वाटतं. जर घाट कवा तरी असं दुखत. कधी कधी 10-20 किलोमीटर काही लागतच नाही.
तवालय असं बेकार वाटतं. मग पिथोरगड तिथं मुक्कामाला जायचं ठरलं. आड्याला आसपास गावलं गाव राहण्याची सुविधा तर थांबू शकतो. पण कसं मोठ्या शहरात मी जरा डॉनमॅट्रिक म्हणजे असं हॉल सिस्टीम वगैरे असते, थंड वाजत नाही. बाहेर बी आपण असं झोपू शकत नाही. नाही तर लांब ह्या डोंगर दऱ्यात पंपावरनी थंडीनेच नाही तर मेला घेऊ जाऊ. आणि आपल्या इकडं मग खाली कसं आहे, तिकडं गरमी असते ना, तिकडं काय कुठं बी गडी पडते. पंपावर जो कुठं हाटेलाच्या बाहेर जो बाजव जो असं. शेवटी रात्री जागा गावली, सकाळ झाली. आता असा भिजलो होतो ना बेकार मित्रांनो. पाऊस आला घाटात लय राड. असा भिजलो होतो की पार हिडिओ काढायचं सुद्धा तलब झाली नाही. रात्री मग हो का इथं झोपलो मस्त मध्ये. शेकजण इथं झोपलं होतं, जागाच नव्हती अख्ख्या इथं. लय हुडाकली, भिजलो होतो. म्हणलं कुठं तरी जागा असू द्या, काय अडचण नाही. मग ही हॉल होता एक, म्हणलं कुठंतरी कोपऱ्यात झोपाय जागा द्या. पण त्यांनी गादी पांघरायला सगळं दिलं. चेअर बिनची पण कोपऱ्यात सोय होती, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. एकदम मस्त झालं. आणि उद्या ऐका, आजचा प्रवास कसा काढला तुम्ही एकंदरीत पाहिलं. शॉर्टकटमध्ये धावण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कधी कधी इंटरनेट प्रॉब्लेम असतोय. पुढं त्याला इंटरनेट प्रॉब्लेम आहे. मी निघालो ह्याला कुठं माहिती का, आता काय त्याचं गावाचं नाव आता सुच्ची का काय ते कुंजी. तिथून आदि कैलास आणि ओम पर्वतचं दर्शन, म्हणजे कैलास पर्वत जिथं महादेवांनी हे केलं. म्हणजे महादेव आता विराजमान आहेत म्हणतात, किंवा कैलास पर्वताची माहिती घ्या. त्या कैलास पर्वताचं दर्शन घ्यायला मी उंदेच्याला परवा दिवशी पोचल. उंदेच्या व्हिडिओमध्ये प्रवास कसा आहे म्हणतात, 4x4 गाड्या चालतात. माझी तर गाडी चलते का नाही काय मला माहीत नाही, पण मी जाणार म्हणजे जाणार. तिथं खर्च आहे वाटतं लय सांगते ती दारचुलात गाडी लावून 16,000 21,000 असंच पैसे मागते ती. म्हणजे त्या व्हिडिओ मी हे केलं, सर्च केलं, पण नाही, मी माझ्याच गाडीवर जाणार असं ठरलं आहे माझं. गाडी जाईल ना जाईल मला काय माहीत नाही. पेट्रोल तिकडे मिळतंय ना मिळतंय. अजून 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. उद्याचा दिवस जाईल असं वाटतंय. परवा दिवशी पोचल आदि कैलास. हर हर महादेव. चला, रात्री ज्या ठिकाणी थांबलो ते हीच ठिकाणी हॉटेल आहे मित्रांनो. हॉटेल गोल्ड पैलेस. आपने सहारा दिया एक दिन का, नाश्ता दिया, सब कुछ, चाय भी हो गया. ठीक है, हर हर महादेव. चला चला चला, भारत यात्रा करतोय. हाँ पिथौरागढ़ है ये हमारी. हाँ पिथौरागढ़. हाँ पिथौरागढ़ मध्ये तुम्हाला राहायची सुविधा एकदम मस्त आहे. आदि के रास्ते जो ये रास्ते में पड़ाव पड़ता है ये. हाँ. आपको स्टेट लय मोठं हे जिल्हा आहे. जी जी जी. जिल्हा आहे पिथौरागढ़ मित्रांनो, जिल्हा आहे. आणि गोल्ड हो का ही नंबर आहे. बुकिंग वगैरे तुम्हाला करायचं असलं तर खूप मोठं हॉटेल आहे. पिथौरागढ़ आहे मित्रांनो, हे जिल्हा आहे पिथौरागढ़. लय मोठा जिल्हा आहे. आणि हे तर थांबावं लागतं इथं. ओके जी, पिथौरागढ़ ही बुलेटवरले दोस्त. चलो, आता 9 वाजलेत मित्रांनो. आणि हे पिथौरागढ़चं आहे ना, हे दृश्य आहे बघू शकता. हे जिल्हा आहे, सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे. तुम्हाला आदि कैलास जाता नाही ना, पिथौरागढ़ला जावंच लागतं. पिथौरागढ़वरनं दारचुला, दारचुल्यातनं मग कुंजी, बरीच गाव आहे ती. मी ते तुम्हाला सांगतो. आता परमिशन हे कुठं काढायचं कसं काढायचं ते बी बघू आपण. किती खर्च येतोय, काय नेमकी काय भानगड आहे. पण जाऊच, पोचू. रस्ता कसा आहे, काय खराब आहे का चांगला आहे का घाट आहे मी सांगतो तुम्हाला. आता दारचुला 100 किलोमीटर आहे इथनं कम्प्लीट. किती वेळ लागतोय माहित नाही. आता 9 वाजलेत, बघू आपण किती वेळ लागतो. या थोडासा नाश्ता करू काहीतरी. सकाळ सकाळ चांगलं खाऊ जरा, रोटी बिटी जेवायला का रोट्या मस्त. म्हणजे 2 भाज्या ही अशी थाळी असते 70-80 रुपयाला. तर हे घेतलंय. झालं जेवण वगैरे मस्त मध्ये खट्ट मध्ये असं चुलीवर होतं ना मित्रांनो इथं. कारण लय लांब आलोय, अजून महिना जायचं आहे आणि पैसे बी खर्च करून जमणार नाही. त्याच्यामुळं बजेट थोडंसं आपलं डिलं झालं आहे. तरी तुम्ही मदत केली म्हणून हे महिना म्हणजे जोक नाही राव. विचार कर राव, काय तुम्हाला रुपये
असं ते चला इकडे घाट आहे, डोंगरात झाला नाश्ता मस्त मध्ये छान. बघा इकडली गाव मोसम एकदम असा साफसुथरा आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काही टेन्शन नाही. रस्ता तर सध्याला आहे बरं का अजून चांगला. मी ऐकून होतो रस्ता लय खराब आहे, चढ आहे. चढ असू दे किती बी, चढायला आपण भेट नाही. चला ते काही गडी नाही, हवा कमी झाली जरा, हवा भरली. असू दे, चला पुढं जाऊ. बस दारचूला आता राहिला आहे फक्त 17 किलोमीटर आणि 1 वाजली आणि मोसम आज एकदम साफ आहे. नदीचं पाणी गढूळ आहे, नदी कुठली काय माहीत नाही, गुगलवर बघावं लागेल. रोड एकदम दारचुलापर्यंत तर क्लिअर आहे, तिथं परमिशनचं बघावं लागेल तेवढं. बघू टू व्हीलरवाली जास्त दिसते तिथं, आधी कैलासला जाणारे आणि येणारे. मला वाटतं आता पुढं डोंगरांवर झाडं कमी दिसते रे, जसं पुढं जाईल तसं झाडं कमी कमी होत जातील असा अंदाज आहे. पेट्रोल टाकावं म्हणलं, या तो सस्ता पेट्रोल है, आगे पंप नहीं होगा कहीं, एक है बस, बस खत्म. फिर टाकून घेतलं इथं, डोक्याला ताण नाही. 300 टाकलं भरलं. 300 ही दुकान आपने? हाँ वही वही बस हो जाएगा, उसमें ज़्यादा भी वर्क फुल होता है ना, ज़्यादा भी. इसका तो एवरेज यहाँ पर तो 97 ही है ये एसडी है, डीजल है ये. डीजल. हाँ पेट्रोल पेट्रोल ही है. सॉरी 101 रुपये लिटर आहे. स्कॅनर द्या. नीरज भाई मैं आपको बताता हूँ. पंपावरती घेतलं. चला आता पुढं आखरी पंप. मुंबई ना मैं गाव का नाम बोल गया. धारचूला. दारचुला मध्ये पोचलो, परमिशन काढलं, कारण तिथं आल्या आल्या चौकातच मला बरेच जण भेटली. त्यांनी म्हणली काढलं का, मग ह्या दादा इस भाई का नंबर दे दिया. इस भाई ने परमिशन मेरे को एकदम फास्ट 1 घंटे में दे दिया सर्विस. और ही परमिशन 4 दिवसाचं आहे. 700 रुपयेच घेतलं, बाकीकडे 800 रुपये म्हणत होती. 700 रुपये में दे दिया. ठीक आहे, धन्यवाद भाई. आणि ही त्यांचं ऑफिस आहे. किसी को चाहिए होगा तो नंबर ले लीजिए हाँ, मेरा बताओ. 9084499760. और हम लोग यात्रा भी हम यात्रा भी कराते हैं. यात्रा भी कराते हैं. सबसे तो बेस्ट यात्रा करना होगा तो पैकेज में यात्रा भी करा. यहाँ से दारचुला से. हाँ, धारचूला. हा, आणि दारचुला नेपाळच्या बाउंड्रीवरच आहे. पडेल जाणार आहे तर जावं म्हणते ती. क्या है देखने के लिए नेपाल में? वहाँ वहाँ नेपाल नहीं है, वो आदि कैलाश और आदि कैलाश वहाँ ओम पर्वत. आदि कैलाश नेपाल. आराध्य देव भगवान नहीं वो तो है, अभी आप बोले ना नेपाल घूम के आओ. नेपाल देश हुआ हमारा पड़ोसी. हाँ हाँ. हाँ, आप नेपाल इंडिया है. से हो के नेपाल से? हम इंडिया से इंडिया से. ये इंडिया ही है. हाँ. बीच में जो एक नदी आती है उसके पार पूरा नेपाल है. हा, इथून फक्त किती माहिती का, 300 फुटावर नदी आहे. 300-400 फीट रहेगा है ना नदी. नदी है. हाँ असू दे. चला झालं एकदम मस्त मध्ये याडी दामी. ओके चलो भाई, ठीक हो गया. मित्रांनो मी जिथं चाललोय आता, इकडे गाय आता आहेतच, पण आता ऐका, नेपाळची बाउंड्रीच आहे म्हणायचं. पलीकडल्या साईडला नेपाळचा डोंगर, आड्याला साईडला भारताचा डोंगर, आणि ही नदी आहे. नदीच्या पड्याला नेपाळ आणि आड्याल भारत. जाणारी कमी येते आता, नाही तीच कोणी, मी एकटाच पट्टे आहे फक्त जाणारा. ठिकाणी काय असा खराब रस्ता आहे, पण ती म्हणत असते 4x4. तिथं पहाडी आजी काय करते डोंगरात, काय होडाकते ती, काय त्यांना गावतंय काय माहिती. ना दुखया जरा आहे, ना दुखया. झऱ्याचं पाणी बघा मधनच फुटलंय एकदम मस्त मस्त मध्ये. तर एक असा परिसर आहे इथला. रोड काही ठिकाणी खराब आहे, काही ठिकाणी चांगला आहे, पण सध्याला तर गाडी येते इथपर्यंत, काही टेन्शन नाही. असं रोड आहे तर काही काही ठिकाणी खराब, म्हणून म्हणत असते 4x4. पण 2 व्हीलरला नाही काय असा खराब किती बी असू दे. फंस गई. अरे कसं काय फसली?
ही 4x4 ती काय झालं, त्यांची नाही चुकी. त्यांनी काय केलं, त्यांनी साईडला घातल्यामुळं सगळ्याला पडत आला काय, नाहीतर मग फसायची काय गरजच नव्हती ना. माझीच कुचाई लागली का काय त्याच्या आईला, त्याच्या पोटाना. नाही नाही, माझी कुत्ती होय, बरोबर आहे राव. काय काय ठिकाणी असा रस्ता आहे, पण टू व्हीलरला काहीच अडचण नाही. दाबातच उगं गाडी जाणार, आपली नाद करायचं नाही. 110ची जिंदाबाद, चलो हर हर महादेव. ही असं काम चाललंय, गाड्या आयला वरलं डासालं विसाळलं, थांबायचं कुठं ना. असं लई नाही काय काय तिथे आलं, त्याचे धडाकलं आयला खाली खाट वाजलं. येऊ ये 01 अरे कुठलं पाशिंग आहे बरं. पोलीस अगं प्लीज. आता तर बोलतेच पोलिसांच्या गाड्याला लाईनच आली, सगळे पोलीस. मिलिटरी मॅन कोणतरी मोठा व्यक्ती दिसतोय बहुतेक. थांबलो जरा, एक गाव आहे इथं, इंटरनेट नाही बरं का, बिगर इंटरनेटचं हे गाव आहे. छत्र्या टी व्ही बघायची, म्हणलं जरा काहीतरी नाश्ता करावं, काहीतरी खावं. दुसरं तर काय नाही, मोमोज म्हणजे शेवा आहे, माहिती झालंय, मॅगीपेक्षा बरं आहे. पण बोलताच दिलं बाबा, ह्याने मी ढेग लावला. असं रोड आहे इथं बघा, आणि पड्याला आहे ना तो का त्या तिथं नेपाळमधल्या कोणाच तरी घर आहे एक. आणि ती जे दिसतंय का, नेपाळवाल्यांनी सुद्धा आता ठरवलंय रोड बनवायचा, तर कडकडने असं रोड बनवायचं चाललंय. आणि इथं हे डुबार काढलं असतं एवढं, तर डोक्यावर पडायचंच ब्याव वाटतंय वा, कमाल आहे. पडेल नेपाळ, इकडं इंडिया भारत, इकडं भारत, पडेल नेपाळ, असं गणित आहे. असं रोड आहेत. आईला हे डोक्यात बिक्यात पडलं तर त्याच्या आईला कुठं ना. तुम्ही बघा ना डुबार कसं निघलंय हत्तीच्या सोंडीगत. आता एवढंच पाळलं असतं तर काय झालं असतं, आईला उघडच झाले बाबा. बघा रोड कसं कपाऱ्यामधनं रोड काढलाय, डुबार फोडलं एवढं, गाड्यावाली येते तिथे. असं खराब रोड आहे ना, कुठं लय खराब आहे, लय तावात गडी आला होता बरं का ह्यो, पण त्याचा तावच निघाला. इथं आले जॅम झाला, जॅम पाक. कलच ब्रेक गिअर, हा म्हणूनच 4x4 बरोबर इथं गाड्या. टू व्हीलरला काही अडचण नाही. बघा ना राडा चिखल, पाणी, दगड असलं लय बी नाही, पण थोडं जागेवर आहे तर. ह्या अशा ठिकाणी येऊच शकत नाही ते काय, पुण्यवान. आणि इथं महादेवाचंच बोलावं लागतं, साक्षात महादेवच दर्शन देणार आहेत आता गेल्यावर. काय चिखल आहे, फोन नियम काल आहे कशी काय कुठनं कशी रेंज आली मगाच्या दरम्यान, 1.5 तास झालं रेंज नाही.
पुढं आलो बर्फाचे डोंगर दिसायला लागले ते आता. हा का बर्फाचे डोंगर डग. वातावरण लय थंड व्हायला लागलंय बरं का. क्वालिटी कशी दिसते काय माहिती. काय नजारा दिसतोय मित्रांनो. खतरनाक आवाजच घुमायला लागला इथं. वेगळाच आवाज येतोय. बॅटरी राहिली मित्रांनो 3%. इकडं नजारा बघा कसा आहे. जबरदस्त. इथं चेकिंग केलं एकदा. ते दावा लागतं. आपण जी चेकिंग केलेलं असतं का त्याचा फोटो जरी दावला तरी जमतंय. आणि बॅटरी राहिली 3%. आता मला सांगतो दम लागतो. आता मायनसमध्ये यायला लागले. रक्त आटायला लागले. हँडगुलच फसलोय मी घेताना. खरं हँडगुलच असं जे फसलोय. बारीतलं घ्यायला पाहिजे होतं का. ठीक आहे असं द्या बघू घेऊ नजारा. ह्या साईडला का बर्फ आता ढग आल्यात इथं. इकडे बी ढग आल्यात इथं. आणि कुंजी गाव आता थोडंच राहिले. एकंदरीत मित्रांनो 6:45 वाजल्या आणि कुंजी गावात पोचलो. इकडे गाव नाही ती अजिबात. हो का हे समोरचा सगळा बर्फ या. सगळा बर्फ या. आणि हो का हे समोरचं ते कुंजी गाव. मग कुट्टी परत नाबी कुट्टी अशी गाव आहेत. इथं लाईट आली बरं का. कुठून आली कशी आली काय माहीत नाही. ही गाव इथंच मुक्काम करणार आहे. बघूया कुठं जागा गावती का. सरकारचं युद्ध पातळी काम चाललंय. 30-40 किलोमीटर रोड कुठं कुठं असं खराब आहे सगळा मिळून. आणि सरकारला कळलं या. इकडं लोक उदाहरणार आहेत. ही सोशल मीडियाला ईडिया. आणि एकदा का आता माझा व्हिडिओ बघितला की बऱ्याच जणांच्या डोक्यात येणार ना. त्याच्यामुळं आणि पाऊस येऊ शकतोय. म्हणजे चिन्ह आहेत तसे. चला मुक्काम करूया आता. थांबू कुठतरी जागा बघू चांगली छानपैकी. बरं झालं हे पेटवलंय. गार लागतंय. ह्यातली निम्मी अर्धी जाऊन आले ती. काही जण जाणार. आप जा रहे हो कल. हाँ जी. आप नहीं गए. नहीं आज ही आया इधर. कितने जन है. 6 लोग हैं. बघा आप जा क्या है. हाँ. नहीं कैलाश हो गया. हो आधी कैलाश हो गया. इकडे आता हे रूम आता पॅक झाल्यात. इकडे बी ही लय जण असल्यावर घेतात 7-8-10 जण. आता ही पेशल असते त्यांच्यासाठी. आता अंधार आहे दिसणार नाही. ही टेंट आहे. सकाळ जावतो तुम्हाला. जेवणाला इथं कसं आहे बघू आता. या जेवण करायला भात 2 भाज्या आणि चपाती. इकडे सलाड आहे. चपाती आहे. असं जेवायला आहे मस्त मध्ये आज. ह्यांच्यातर्फे सकाळी जेवण आहे. चहा आहे. झाली जेवण बिवणं ओके मध्ये. आता टेंट आहे हो. टेंटमध्ये घुसली. असं जे गार लागतंय. आणि उद्याचा व्हिडिओ आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ का माहिती आहे का. उद्या कैलास पर्वताचं दर्शन. म्हणजे तुम्ही यूट्यूबला सर्च करा कैलास पर्वताचं महत्त्व. बऱ्याच जणांना माहिती असेल काय. मग तुम्हाला कैलास पर्वत म्हणजे काय चीज आहे. तिथं उद्याच्याला कैलास पर्वत आणि ओम पर्वताचं दर्शन घेतोय. आणि पर्वत बी छान झाला. हो का ही टेंट आहे. टेंटमध्ये आता झोपलोय निवांत. चला शुभरात्री. लाईट आहे त्यांची पण ही जावली डोळ्यावर चमकते म्हणून. ठीक आहे शुभरात्री. गुड नाईट. आणि हाईप करत जा की हाईप म्हणजे ती हाईप. आता कसं सांगू. कमेंट केली की कमेंटच्या शेजारी एकदा दाबत जा. म्हणजे थोडं बरं वाटतं जरा जीवाला. ओके असं द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. ओके चला गुड नाईट.